अस्सल गावरान जर जेवण तुम्हाला जेवायचं असेल तर शुभांगी ब्लॉग्स अँड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, नमस्कार. शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपण काय बनवणार आहे, कांद्याची पात एकदम गावरान पद्धतीनं. आणि बघा, बाजरीची भाकर आणि कांद्याची पात कोणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडणारी कांद्याची पात माझ्या पद्धतीनं बनवून बघा, एकच नंबर होणार बरं का. आता मी ही कांद्याची पात, ताजी कांद्याची पात ही शेतातून आणलेली आहे आणि ती बारीक कट करून घेतलेली आहे. ते कांद्याची पात काही मी धुतलेली नाही, कारण कांद्यावर कुठलाही काही मावा वगैरे काहीच नसल्यामुळे, आणि कांद्याची पात धुवायची नसते. बघा, त्यात काय केलेलं आहे, मठाची डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे. आता कांद्याची पात टाकून घेतली आणि लगेच मठाची डाळ 1-2 मिनटासाठी भिजू घातली आणि ती परतायला कांद्याची पातीत टाकून दिलं. तर बघा, आता आपली कांद्याची पात हिरवीगार कशी होणार आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याला सर्व पातीचा एक जीव करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, मसाला त्यामध्ये घालायचा आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाची पाकळी आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे नाही घातले तरी चालेल, पण मला नाही आवडत बिना शेंगदाण्याची पात, त्यामुळे मी शेंगदाणे टाकणारच आहे. तुम्हाला शेंगदाणे जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, किंवा आवडत असेल तर माझ्यासारखे घालून बनवू. आता आपण वाटण तयार करूनही त्यामध्ये ॲड केलेलं आहे, तुम्ही बघितलेलंच आहे. त्यावरनं थोडंच मीठ घालायचं आहे, कारण पात आपली नंतर कमी होणार आहे. आणि चला, आता आपली अगदी 2 ते 3 मिनटात ही रेसिपी तयार होते बरं का. कांद्याची पात चिरताना सगळ्यांनाच रडायला लावते, तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे. पण आता सिजनेबल, जसे सिजनेबल फळं आपण खातो तसे सीझनच्या सगळ्या भाज्याही आपण खाल्ल्या गेल्या पाहिजे. आता सध्या सीझन चालू आहे कांद्याच्या लागवडीचं, आणि ती पात, रोपाची पात ही एकदम बेस्ट लागते बरं का. तुम्ही करून बघा आणि कशी होते मला नक्की सांगा. चला, आता आपली डिश तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला ताटाचा व्हिडिओ अगोदरच दाखवलेला आहे. पात बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. शुभांगी ब्लॉग्स अँड किचनला लाईक करा, कमेंट